मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा
सुखाचे आदरे वापर कुमारीवर तेहा विठ्ठल बरवा तेहा माधव बरवा तेहा माधव बरवा तेहा माधव बरवा सर्व सुखाचे आदरे वापर कुमारीवर सर्व सुखाचे आदरे वापर कुमारीवर तेहा विठ्ठल बरवा तेहा माधव बरवा तेहा माधव बरवा तेहा माधव बरवा हरे राम कृष्ण 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 हरे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू आपणा पाहिजे नाही देते आपणा पाहिजे नाही देते संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू आपण पाहिजे नाही आपण पाहिजे नाही देते साधू थोर जाना 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 कली होती साधू थोर जाना कली होती साधु निरंतर भजन साधु निरंतर भजन नाम म्हणे गायक दैव नाम म्हणे गायक दैव साधु
राजू महाराज बडोगे आणि दामोरचे हरिभक्तपरायण सारंगधार महाराज भोपळे शास्त्री स्टेजवर या. भोपळे शास्त्री स्टेजवर या. हॅलो 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 संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू अपना परीखे अपना परीके नहीं देते नहीं देते साधु थोर दाना साधु थोर दाना साधु थोर दाना साधु थोर दाना अपना परीके अपना परीके नहीं देते नहीं देते साधु थोर दाना 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 कलियोगी साधु थोर दाना 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 कलियुगे
संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा परीखे नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम, जघन निहित पानी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने नदीचा विचार, त्यांच्या कृपादाने नदीचा विचार, त्यांच्या कृपादाने नदीचा विचार, त्यांच्या कृपादाने नदीचा विचार. बाबाजी सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ तुका, बाबाजी सद्गुरुनाथ तुका. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. प्रस्तुत सेवेचा भंग. पैठण पंढरपूरचे पांडुरंग परमात्म्याचे थोर भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आपल्या जीवनामध्ये मिळालेली संतांची संगती आणि त्यायोगी आपल्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन स्पष्ट करून साधूची श्रेष्ठता प्रतिपादन करणारा महत्वाचा चारचरणाचा आहे. विठाला मानवी जीवनामध्ये संगतीला अनन्यसाधारण असं महत्व असतं. संगतीमुळे एखाद्याचं जीवन घडूही शकतं आणि संगतीमुळे एखाद्याचं जीवन बिघडूही शकतं. लक्षात आलं का? एखाद्याच्या जीवनामध्ये उत्क्रांती होत असेल तर त्याचंही कारण संगती आहे, आणि एखाद्याच्या जीवनामध्ये अवनती होत असेल त्याचंही कारण संगती आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये विकास अथवा ऱ्हास या दोन्ही गोष्टी संगतीवर अवलंबून आहेत. विठाला विठाला चांगल्या लोकांच्या संगतीमुळे आपल्या जीवनामध्ये मूल्यवर्धन होतं, आणि चुकीच्या लोकांची वाईटाची जर संगती केली तर जीवनामध्ये अवमूल्यन होत असतं. म्हणून आमच्या साधू संतांनी सर्वांनी या संगतीवर खूप मोठं लक्ष केंद्रित केलेलं आहे. आपला परमार्थ जर यशस्वी व्हावा असं वाटत असेल तर त्याला महत्वाची गोष्ट म्हणजे संगती चांगल्या लोकांची असावी. गंमत अशी आहे, एखादं पुस्तक आपण वाचल्यानंतर त्या पुस्तकातील विचाराचा प्रभाव आपल्या जीवनावर कितपत पडेल वा नाही पडणार हे सांगता येणार नाही. एखादं कथा कीर्तन ऐकल्यानंतर त्या विचाराने आपण कितपत प्रभावी होऊ निश्चित सांगता येत नाही. परंतु एखाद्याच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिलात तर त्या संगतीने ते जे काही परिवर्तन असेल ते आपल्या जीवनामध्ये होत असतं. म्हणून संगती एक असा महत्वाचा फॅक्टर आहे की जो जीवनामध्ये अधिकाधिक प्रभावकारी परिणामकारक अशा स्वरूपाचा तो आहे. म्हणून संगती कोणाची करावी आणि संगती कोणाची करू नये याविषयी संत महात्म्यांनी खूप चर्चा केलेली आहे. देवर्षी नारद भक्तिसूत्रामध्ये सांगतात, तो संग सर्वथैव त्याज्य. चुकीच्या माणसाची संगती सर्वथा एव त्याज्य असं सांगितलं. सर्वथा एव शब्दाचा अर्थ काय? सर्व प्रकारे. सर्व प्रकारे शब्दाचा अर्थ असा आहे, चुकीच्या माणसाची संगती शरीराने करू नये, चुकीच्या माणसाची संगती वाचेने करू नये, आणि चुकीच्या माणसाची संगती मनानेही करू नये. शरीराने करू नये या शब्दाचा अर्थ चुकीच्या माणसाला स्पर्श करू नये वा करू देऊ नये. लक्षात आलं का? महत्वाची गोष्ट अशी आहे, श्रीमद भागवतातल्या महात्म्यातला खूप मोठा इतिहास आहे. राजा परीक्षित जेव्हा दिग्विजयासाठी निघाले तेव्हा त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला एक कोणीतरी शूद्र मनुष्य राजोचित आभूषण धारण करून एका गाईला बैलाला तो मारतोय. आपल्या राज्यामध्ये हे दुष्कर्म कोण करतंय? राजाला सहन झालं नाही. राजाने त्या ठिकाणी थांबून त्याला मारण्यासाठी राजा जेव्हा प्रयुक्त झाला
तेव्हा असं सांगतात की त्या व्यक्तीनं सरळ त्याच्या हातातली जे काही शस्त्र होते टाकून दिले आणि राजाचे पाय पकडले. राजाला सांगितलं की मला अभय द्या, मला मारू नका, मला क्षमा करा. परंतु प्रकार असा झाला की ज्याने राजाचे पाय पकडले होते तो कोण होता माहितीये? तो कली पुरुष होता, युग होता. लक्षात आलं का? आणि प्रकार असा झाला की त्या कलीच्या चुकीच्या स्पर्शाने राजाची बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली. त्या दिवसामध्ये त्या कलीला जे काही स्थान दिलं गेलं ते चुकीचं दिलं गेलं. एवढंच नाही, त्या दिवशी वनामध्ये जाऊन शमीक ऋषींचा अपमान राजाकडून घडला. शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी मेलेला सर्प घातला गेला. हे सर्व कशामुळे जर झालं असेल तर त्या चुकीच्या संगतीमुळे. विठाला विठाला जीवनामध्ये चुकीच्या माणसाची संगती शरीराने करू नये. आपली भारतीय परंपरा जर आपण पाहिली, नमस्कार करण्याची पद्धती कशी आपली? हात जोडून आपण नमस्कार करतो. जय हरी, रामकृष्ण हरी, राम राम वगैरे काय असेल ते. परंतु पाश्चात्यांची पद्धती कशी माहिती का नमस्कार करण्याची? शेक हँड केल्याशिवाय त्यांचा नमस्कार होत नाही. लक्षात का? हातामध्ये हात द्यायचा, हॅलो हाऊ आर यू, नाही का? नाही का? अशा पद्धतीनं होतं. हातात हात दिल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. मला असं वाटतं हातात हात दिल्यामुळे संसर्गजन्य रोगांचं संक्रमण होऊ नये, नाही का? म्हणून आपली जी पद्धत आहे ती किती शुद्ध आहे. आता अलीकडे लोक अकारण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतात, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. परंतु आपली संस्कृती या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. म्हणून या ठिकाणी देवर्षी नारद सांगतात, चुकीच्या माणसाचा शरीराने सुद्धा त्या ठिकाणी नाही का संगत होऊ नये, अर्थात स्पर्श होऊ नये. शरीराने झाल्यानंतर त्या ठिकाणी वाचेनं सुद्धा त्याची संगती होऊ नये. वाचिक संगतीबद्दल ज्ञानोबराय सांगतात का, मी सांगत नाही. तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयाशी भाषण सर्वथा करावे ना. जे परमार्थाला विमुख माणसं आहेत अशाबद्दल आपण बोलू सुद्धा नये. कारण आपण जर अशाशी जर बोललो तर आपलं बोलणं ते कितपत मानतील सांगता येत नाही. केली आहे ते न मानिती आणि निंदाही करू लागती. सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. दानोबराय प्रश्न विचारतात. म्हणून चुकीच्या माणसाबरोबर आपण बोलूही नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, चुकीच्या माणसाबरोबर मानसिक संगती करू नये. याचा अर्थ असा आहे, चुकीच्या माणसाविषयी आपण मनामध्ये विचार आणू नयेत किंवा त्यांचा विचार आपण मनाने करू नये. कारण तो जर विचार आपण मनाने केला तर त्याचं पर्यवसान कुठं होतं? गीतेमध्ये स्पष्ट सांगितलंय, ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. लक्षात का? ध्यायतः पासून प्रणश्यति पर्यंतचा जो प्रवास आहे तो मानसिक संगतीचा परिणाम आहे. विठाला म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं, अशा कोणत्याही लोकांची संगती करू नका. एका ठिकाणी कबीर महाराज सुद्धा सांगतात, संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले जन्म का सार्थक कछु करले जन्म का सार्थक कछु करले. संगत संतान की करले जन्म का सार्थक कछु करले. संगत संतान की करले जन्म का सार्थक कछु करले. संगत संतान की करले जन्म का सार्थक
संगत संतांची करावी, सज्जनाची करावी, ज्या योगी आपल्या जीवनामध्ये काहीतरी सार्थक होईल, काहीतरी फायदा होईल. चुकीच्या माणसाच्या संगतीने फायदा तर नाही, परंतु तोटा झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक मार्मिक उदाहरण दिलं. आता खेड्यातले लोक शेतकरी माणसं आहेत, आवाज कमी करू नका, जरा थोडासा जास्त राहू द्या आवाज, माझा आवाज जरा बिघडलेला आहे, थोडासा जास्त ठेवायला त्याच्या. महाराज सांगतात, आपल्या घरी एखादं जर लोखंड असेल, निकामी लोखंड असेल, काही कामाचं नाही, जुनं आहे, गंजायला लागले लोखंड आहे, असं लोखंड कुठं ठेवतात लोक? घराच्या बाहेर कुठंतरी भिंतीला असं उभं करून ठेवतात. त्या लोखंडाला पाण्याचा आणि मातीचा स्पर्श झाला रे झाला की त्या लोखंडामध्ये एक अभिक्रिया सुरू होते. कोणती क्रिया सुरू होते? गंजण्याची क्रिया सुरू होते. मग अशा गंजणाऱ्या लोखंडाची किंमत काय किलो आहे? काय असेल? 12-15 काय असेल. आपल्याला द्यायचं नाही, घ्यायचं नाही, तर नाही काय. लक्षात. मग जेव्हा ते भंगारवाले लोक येतात तेव्हा लोक म्हणतात की आता ठेवून करता काय, चला 4 पैसे मोकळे होते. का रे बा, काय किलो आहे? तो म्हणतो त्या ठिकाणी किती आहे? 12 रुपये किलो आहे. हा म्हणतो नाही, 20 रुपये किलो घेता का? याला वाटतं 4 रुपये जास्त मिळत, त्याला वाटतं 4 रुपये कमी याच्यामध्ये खरेदी व्हावी. कधी कधी मग काय करतो, हा 2 रुपये वाढवतो, तो 2 रुपये कमी करतो. कधी कधी 50 पैशावरून घासाघीस होते. 50 पैशावर. परंतु त्या गंजलेल्या लोखंडाला परिसाची संगती जर मिळाली तर आता त्या लोखंडाची किंमत काय किलो? आता किलोचा हिशोब नाही, आता तोळ्याचा हिशोब करावा लागेल. एरवी ते लोखंड कुठंतरी बाहेर गंजत पडलं होतं, परंतु आता त्याला ठेवण्यासाठी कदाचित 4-4 कुलपांची व्यवस्था करावी लागेल. एवढं मोठं मूल्य परिवर्तन त्याच्या जीवनामध्ये झालं. कशामुळे? केवळ परिसाच्या संगतीमुळे. विठाला म्हणून आपल्या जीवनामध्ये संगतीने एवढा मोठा प्रभाव पडतो. कधी कधी काही माणसं अशी असतात, परमार्थाचे काही संस्कार नसतात, थोडा बहुत परमार्थ कानावर पडल्यानंतर एक आस्था निर्माण होते, भावना निर्माण होते, श्रद्धा निर्माण होते. सत्संगतीने कथा कीर्तनादी श्रवण केल्यानंतर मनावर परिणाम होतो, परिवर्तन होतं. गळ्यामध्ये लोक माळ घालतात, भजनाचा आनंद लुटतात. गंमत अशी आहे की असा परमार्थाला लागलेला जो मनुष्य आहे त्याची घरामध्ये किंमत वाढते, गावामध्ये वाढते, नातेवाईकामध्ये वाढते का नाही? हे तर करून पहा. गळ्यामध्ये माळ घातली, परमार्थाला आरंभ केला की एवढं मोठं मूल्य परिवर्तन जीवनामध्ये होतं. काही लोकांना मी माळी घातल्या, त्यांचे सासरवाडीचे माणसं मला भेटायला, महाराज कोणते आम्हाला पाहू द्या म्हटले. लक्षात. एवढं मोठं मूल्य परिवर्तन झालं. याचा अर्थ असा आहे की चांगल्या माणसाच्या संगतीने आपल्या जीवनामध्ये योग्य परिवर्तन होतं. हा अभंग जो आहे आजचा, हा संगतीवर थोडासा नाही का, त्याची भूमिका त्या संगतीवर आधारित आहे. इतिहास असा आहे, ज्ञानोबांनी आपल्या अवतारातील प्रमुख जे कार्य पार पाडले. पैठणला रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, नेवाशाला सच्चिदानंद बाबांना जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहिली, अमृत अनुभवाची रचना नेवाशाला झाली, पुढे हरिपाठाची रचना झाली. आळंदीला गेल्यानंतर भिंत चालवली. चांगदेवासारख्या महान योग्याला ज्ञानोबांनी तत्वज्ञानाचा उपदेश केला, आत्मानुभूती त्याला प्राप्त करून दिली. आपलं कार्य आता बरंचसं झालेलं आहे. आता आपण काय करायचं? ज्ञानोबांच्या लक्षात आलं की आता तीर्थयात्रा करणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा प्रसार प्रचार करण्यासाठी आता तीर्थयात्रा करणं गरजेचं आहे. तीर्थयात्रा आपणही करतो, परंतु आपण तीर्थामध्ये स्वतः पवित्र होण्यासाठी जातो. संत महात्मे तीर्थयात्रा करतात ते तीर्थांना पवित्र करण्यासाठी करतात. महत्वाची गोष्ट अशी आहे, ज्ञानोबांनी मनामध्ये हा बेत आखला आणि पंढरपूरचा रस्ता धरला. ज्ञानोबांच्या समवेत निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, चांगदेव महाराज, इतर काही संत मंडळी होते. जेव्हा पांडुरंग परमात्म्याला समजलं की ज्ञानोबा पंढरपूरला येत आहेत, नामदेव महाराजांना पांडुरंग परमात्म्याने सामोरं पाठवलं. मोठी माणसं आल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. सामोरं जाण्याची आपली खूप मोठी परंपरा आहे. जेव्हा नामदेव महाराज सामोरे गेले, ज्ञानोबरायांचं आणि त्यांचं पहिलं त्या ठिकाणी भेट झाली. नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं, त्यांचे गुणगान गायले. त्याबरोबर ज्ञानोबरायांनी सुद्धा नामदेव महाराजांना सांगितलं की नामदेवा, तुम्ही किती धन्य आहात. अखिल ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा तुमच्याशी बोलतात, जेवतात, तुमच्या बरोबर नाही का इतरत्र वावरतात. किती मोठे तुम्ही भाग्यवान आहात.
आणि जेव्हा हा त्या ठिकाणी संवाद घडला, हे करत असताना दोघे बोलत बोलत पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये आले. पांडुरंग परमात्म्याला ज्ञानोबरायांनी पाहिल्यानंतर ज्ञानोबरायांना सगुण तत्वाचा निर्गुणत्वाने झालेला जो साक्षात्कार आहे त्याचं वर्णन महाराजांनी केलंय. रूप पाहता लोचनी, रूप पाहता अलौकिक सुख प्राप्त झाल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबरायांची विचारपूस केली. ज्ञानोबरायांनी पांडुरंग परमात्म्याशी सुसंवाद साधला आणि आपल्या मनातील जो बेत आहे, आपल्या मनातील जी भूमिका आहे पांडुरंग परमात्म्या समोर सांगितली. देवा, तीर्थयात्रेला जावं असं थोडस मनामध्ये आलेलं आहे, पण तो विशेष महत्वाची गोष्ट आहे. असं वाटतंय नामदेव महाराजांना आमच्या सोबत घेऊन जावं. नामदेव महाराज जवळ उभे होते. नामदेव महाराज एकदम गडबडले. देवा, त्यांचं काय ऐकू नका बरं का, मी काही तीर्थयात्रेला जाणार नाही, मला तीर्थयात्रेला जायचं नाही. पांडुरंग परमात्माने ज्ञानोबराय एकमेकाकडे पाहून हसले. ज्ञानोबरायांनी त्याचं स्पष्टीकरण असं केलं की देवा, हा आमचा वारकरी संप्रदाय जो आहे, भागवत धर्म जो आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानभक्ती समन्वयाचा सिद्धांत विशेष रूपाने मांडलेला आहे. ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये भक्त्या माम अभिजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम, या श्लोकावर मार्मिक ओवी ज्ञानोबरायांची. या ज्ञानभक्ती सहज भक्त एकवटला मज, ज्ञानभक्ती हा शब्द प्रयोग महत्वाचा आहे. ही केवळ नुसती भक्ती नाही किंवा केवळ शुष्क ज्ञानही नाही, जिथं ज्ञानभक्तीचा समन्वय झालेला आहे हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे. तेव्हा या ज्ञानभक्ती समन्वयात्मक तात्विक सिद्धांताचा प्रसार प्रचार व्यापकतेनं करण्यासाठी आमची ही एकतर खरी मोहीम आहे, तीर्थयात्रेचं निमित्त आहे. तेव्हा याचा प्रसार प्रचार करण्यासाठी नामदेव महाराज आमच्या बरोबर असावेत असा आमचा एक मुख्य भाव आहे. गंमत अशी आहे, ज्ञानोबराय म्हणजे मूर्तिमंत ज्ञान आहेत आणि नामदेव महाराज म्हणजे मूर्तिमंत भक्ती आहे. जोपर्यंत नामदेव महाराज या मोहिमेमध्ये सहभागी होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही मोहीम यशस्वी होऊ शकत नाहीये. ही गोष्ट ज्ञानोबरायांच्या ध्यानामध्ये होती. आणि पांडुरंग परमात्म्याला जेव्हा ज्ञानोबरायांचा हा यथार्थ आशय ध्यानात आला, पटला, तेव्हा त्यांनी नामदेव महाराजाकडे पाहिले. नामदेवा, जावं लागेल. ज्ञानोबराय दुसरे तिसरे कोणी नाहीये, ज्ञानदेव आत्मा माझा. पांडुरंग परमात्म्यांनी कबुली दिली, तो आणि मी नाही तुझ्या, ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानोबरायांनी मी तत्वतः वेगळे नाहीत. पण तो नामदेव महाराजांनी पुन्हा सांगितले, म्हणले देवा, खरं सांगू का, मला कुठं जाण्याची इच्छा नाही, माझं तीर्थही इथंच आहे आणि क्षेत्रही इथंच आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, नामदेव महाराजांचा अभंग आहे. देवा, मला जाण्याची इच्छा नाही. पांडुरंग परमात्म्याने खूप मोठी समजूत काढली. नामदेव महाराजांना जायला भाग पाडलं. दुसऱ्या दिवशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन ही सर्व संत मंडळी तीर्थयात्रेला निघाली. परंतु नामदेव महाराजांचं लक्ष पुढं नव्हतं, मागं होतं. लक्ष राखा. जशी एखादी ज्ञानोबा तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं, कन्या सासुरी अशी जाये, मागे परतोनी पाहे, अशी अवस्था काहीशी नामदेव महाराजांची झाली.
मागे पाहिजे देवाकडे. नामदेव महाराजांचे डोळे भरून आले. परंतु देवाने सांगितलं ज्ञानोबरायांना, ज्ञानोबराया माझं हे लाडाचं आहे बरं का, लढिवाळपणाचा भक्त आहे, याला फक्त व्यवस्थित न्या आणि सांभाळून पुन्हा व्यवस्थित आणा. ज्ञानोबरायांनी सांगितलं काही काळजी करू नका, नामदेव महाराजांना मी तसं काही अभाव उणीव जाणू देणार नाही. आणि तीर्थयात्रेला ही मंडळी निघून गेली. मला वाटतं पंढरपूर आळंदीला यात्रेला दिंडीला जात असताना सुद्धा हा अनुभव बऱ्याच लोकांना येत असावा. जी लोक दरवर्षी जातात यात्रेला दिंडीला, त्यांना असं वाटतं की आपल्या मित्राला या वर्षी घेऊन जाऊ. आणि ते सांगतात पहा दिंडीमध्ये अशी मजा आहे, चहा घरी 2 टाइम मिळतो, तिथं 4 टाइम मिळतो. जेवण इथं 2 टाइम मिळतं, तिथं 4 टाइम नाश्ता वगैरे खूप. अगदी अहो एवढे लोक सत्कार करतात, एवढा मोठा आनंद आहे, हे सर्वजण अनुभवतात. मग त्या मित्राला ते आग्रह करतात की तुला यावं लागेल, खूप मोठा सोहळा आहे, खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. परंतु ते मित्र असे कोरडे असतात. नाही म्हटले त्या टायमाला काम जास्त आहे माझ्या पाठीमागे. काय काम आहे? असं असं काम आहे. ठीक आहे मी 2 गाड्याची व्यवस्था करतो. आपण जरा पैशाची अडचण आहे, पैशाची अडचण मी देतो. किती पाहिजेत? 5000. हे 10 घ्या, पण यावं लागेल. आपण ते आणखी काम आहे मी फोन करून सांगतो, काही हरकत नाही. म्हणजे जे तयार नसतात त्यांना ही मंडळी काय करतात, तयार करतात. आणि जेव्हा ही माणसं त्या दिंडीमध्ये सहभागी होतात, आता तर अलीकडे त्या मोबाईलमुळे एवढी व्यवस्था झालेली आहे की सकाळी उठल्यापासून मोबाईल सुरू होतात. घरच्यांना फोन सकाळी उठल्या उठले का सगळे, तर मग झोपून राहतील काही, हे दिंडीला गेले म्हणून. जेवण झालं का, कोणी भेटायला आलं का, हे असं काय केलं, कोण काय केलं वगैरे वगैरे वगैरे. मला वाटतो सगळ्यात शेवटचा फोन रात्री 9 साडेनऊच्या पुढे होत असेल, 10च्या टायमाला. झोपले का सगळे? हो. दरवाजे व्यवस्थित लावले का? शरीराने दिंडीमध्ये आहेत, परंतु मनाने कुठे आहेत? मनाने मात्र ही लोक घरी असतात, शरीराने ते दिंडीमध्ये आहेत. मला वाटतं अशी इच्छेच्या विरुद्ध आलेली जी माणसं असतात, अशा माणसाची अशी एक विपरीत परिस्थिती होत असते. तसंच साधू संतांच्या ही गोष्ट लक्षात आली. नामदेव महाराज मनापासून संमिलित झालेले नाहीयेत. नामदेव महाराज अनिच्छेने आलेले आहेत, भगवत इच्छेने आलेले आहेत. तेव्हा कोणीतरी विचारलं असं नामदेव महाराजांना की महाराज संतांच्या संगतीमध्ये कसं वाटतंय, बरं वाटतंय का? मला वाटतं त्याच प्रश्नाचं उत्तर अभंगाच्या संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संतांना त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की संत संगतीचं सुख काय सांगावं, काय सांगू सुख नाही का, काय सांगावं. याचा अर्थ असा आहे की नामदेव महाराजांनी त्यांना जे सुख झालेलं आहे त्याचं विश्लेषण न करता
त्याचं वर्णन करण्याची असमर्थता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कधी कधी प्रकार असा होतो, काय सांगू या शब्दाचे अर्थ सुद्धा वेगवेगळे होतात. काय सांगू शब्दाचा अर्थ काय? कधी जर एखाद्या माणसाविषयी विचारलं, का होते अमक्याचं कसं काय, लोक सांगतात काय सांगावं त्याचं, म्हणजे सांगण्याच्या योग्यतेचं ते नसतं. कधी कधी प्रकार असा होतो की ते सांगणं आपला माहिती नाही, त्याचं काय सांगावं माहिती नाही काही, असंही त्या ठिकाणी माणसं सांगतात. परंतु कधी कधी ते सांगण्याचा विषय जर आपल्या आवाक्याच्या बाहेरचा असेल, पलीकडचा असेल, तर माणसं त्या ठिकाणी असमर्थता व्यक्त करतात. बरं, या ठिकाणी मोठी मार्मिकता आहे. नामदेव महाराज संतांच्या संगतीमध्ये होते. संतांच्या संगतीमध्ये काय सुख त्यांना झालेलं आहे ते त्यांनी अनुभवलेलं आहे. बरं, ते वर्णन करण्यासाठी शब्द संपदा त्यांच्याकडे आहे. ते वर्णन करण्यासाठी दर्जेदार शब्द संपदा त्यांच्याकडे आहे. मला असं वाटतं संतांची सर्व चरित्र, इतिहास, ज्ञानोबरायांचे समाधीचे वगैरे तीर्थावळीचे जे अभंग आहेत, नामदेव महाराजांनी जर लिहून ठेवले नसते तर आमच्या वारकरी सांप्रदायिक मंडळीला काही अंदाज आला नसता. आज ज्ञानोबरायांच्या चरित्राविषयी प्रामाणिक अभंग जर कोणाचे मांडले जात असेल तर ते नामदेव महाराजांचे मानले जातात. बरं, याहीपेक्षा आणखी तुम्हाला सांगतो, राम जन्माचे अभंग कोणाचे आहेत? नामदेव महाराजांनी लिहिले. हनुमान जयंतीचे कोणाचे आहेत? नामदेव महाराजांचे आहेत. गोकुळ अष्टमीचे, कृष्ण जन्माचे कोणाचे आहेत? नामदेव महाराजांचे अभंग आहेत. एकंदरीत नामदेव महाराजांनी हे सर्व चरित्र लिहून ठेवल्यामुळे, इतिहास लिहून ठेवल्यामुळे आज त्याला प्रामाणिकता आली आणि आपण सर्वजण त्याचा विनियोग करू शकतो. मग एवढी मोठी दर्जेदार शब्द संपदा त्यांच्याकडे असताना, संत संगतीचा अनुभव तत्कालीन त्या परिस्थितीमध्ये घेत असताना त्यांनी त्याचं वर्णन का करू नये? आणखी थोडस बोलू का? शब्दामध्ये एवढी मोठी ताकद आहे की शब्द भूत भविष्य वर्तमानाचा वेध घेऊ शकतात. एवढी मोठी ताकद शब्दामध्ये. आता आपण शाळेमध्ये पाहतो, शाळेमध्ये शिक्षक काय करतात, त्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकवतात, नाही का? आता समजा ते इतिहास शिकवत असताना 1857चा इतिहास शिकवतात, नाही का? कधी कधी प्रकार असा होतो, ते शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात 1857चा उठाव असा आहे, त्याची कारणं अशी आहेत, असं त्या ठिकाणी घडलंय. कधी कधी शिक्षक अशा जोमाने शिकवतात की जणू काही कालच त्या उठावातून इकडे आले शाळेमध्ये, नाही का? एवढ्या उत्साहाने आणि माहितीने ते शिकवतात. परंतु प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर 1-2 शतकापूर्वीचा हा जो इतिहास आहे, हा यांना कसा ज्ञात झाला? केवळ शब्दाने ज्ञात झाला. त्यांच्या समोर काय इतिहास रूपाने शब्द आहे, दुसरं त्यांच्या समोर काय नाही. म्हणजे भूतकाळामध्ये काय झालेलं आहे, शब्दाने आपलं त्याचं ज्ञान होऊ शकतं. आता कल्पना करा, काल काही ठिकाणी पाऊस झाला, आम्ही तिकडे होतो, मराठवाड्याच्या खालच्या टोकाला तिकडे चांगला पाऊस झाला का? आता तिकडचे जर इकडे कोणी पाहुणे असतील तर त्यांना कळतं फोनवर लगेच आमच्या इकडे पाऊस चांगला झालेला आहे. मग यांनी पाऊस पाहिला का? नाही. परंतु पाऊस चांगला झालेला आहे किंवा होत आहे याचं ज्ञान, वर्तमान काळातील ज्ञान कशाने होत आहे? शब्दाने होत आहे. शब्दामध्ये एवढी मोठी ताकद आहे. याहीपेक्षा पुढे सांगू का? भविष्याचा अचूक वेध सुद्धा शब्दाने त्या ठिकाणी घेतला जातो. त्यामध्ये आपलं भारतीय खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र अतिशय प्रगत आहे. ही जी पंचांगकर्ते मंडळी जी पंचांग तयार करतात ना, हे 2-2, 4-4, 5-5 वर्ष अगोदर पंचांग तयार करतात. मग पंचांग करत असताना कोणती तिथी कुठपर्यंत आहे, किंवा याहीपेक्षा महत्वाचं आहे, चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, या ग्रहणाचा स्पर्श किती वाजून किती मिनिटांनी आहे, मध्य किती वाजून किती मिनिटांनी आहे, त्याचा मोक्ष किती वाजून किती मिनिटांनी आहे, हे अचूक सांगितलं जातं. आणि त्या ग्रहणाच्या दिवशी आपण हे प्रत्यक्ष पाहतो की एवढ्या वाजून एवढ्या मिनिटांनी ग्रहणाचा स्पर्श झालाय, एवढ्या वाजून एवढ्या मिनिटांनी मध्य आहे, आणि एवढ्या वाजून एवढ्या मिनिटांनी त्याचा काय मोक्ष आहे. मग हे 4-4, 5-5 वर्ष अगोदरचे भाकीत केलेलं आहे, ते कशाच्या माध्यमातून केलंय? केवळ शब्दाच्या माध्यमातून केलंय. म्हणून शब्दामध्ये एवढी मोठी ताकद आहे. भविष्याचा वेध शब्द घेऊ शकतात. आणखी थोडंसं विवेचन करू का? शब्दामध्ये एवढी मोठी ताकद आहे, जे पदार्थ या जगतामध्ये आहेत त्याचं तर वर्णन शब्दाने केलं जातं, परंतु जे पदार्थ या जगतामध्ये नाहीतच त्यांचंही वर्णन शब्दाने केलं जातं. आता समजा ज्या गोष्टी आपण डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, म्हणजे जे विद्यमान पदार्थ आहेत, अस्तित्वात जे पदार्थ आहेत, गोष्टी आहेत, शब्दाने त्यांचं वर्णन केलं जातं. परंतु काही गोष्टी या जगतामध्ये नाहीतच. विचारू का तुम्हाला? बगुलबुवा कोणी पाहिलाय? बगुलबुवा कोणी पाहिला का? लहान मूल जर त्रास देत असेल ना,
मग लोक त्या बागुलवाची भीती घालतात. ए गप्प बसतो का देव बागुलवाच्या झोळीमध्ये टाकून. त्याला लहान मूल असतं ना समज असतं. त्याला वाटतं न जाणू खरंच जर घरशेन टाकलं तर मग अवघड होईल. मूल घाबरतं ते. एकदम पुढे तर चेहराही बदलला जातो. थरथर ते कापतं. मोठ्या माणसाच्या लक्षात येतं की मूल बऱ्यापैकी घाबरलेलं आहे. मग त्याला विचारतात त्रास देणार नाही, नाही. हट्ट करणार नाही, नाही. मागे लागणार नाही, नाही. बरं ठीक आहे, मी बागुलवाला मारून येतो. हातामध्ये काठी घेतात, दाराच्या बाहेर जाऊन दगडावर 2-4 वेळा वाजवतात. त्या मुलाला आवाज येईल अशा बेतामध्ये आणि येऊन सांगतात मी बागुलवाला मारून आलो, बागुलबुवा मेला. मग बागुलबुवा मेला ही गोष्ट खरी का खोटी? का खोटी आहे? बागुलबुवा नावाचा प्राणीच या जगतामध्ये नाहीये. तर असता तर कदाचित मेला ही गोष्ट खरी झाली असते. परंतु ज्ञानोबराय वर्णन करतात बागुलाची निमरणे तोषावी की बाळपणे इरा तो नाहीची मा कोणी मृत्यू मानावा. ज्ञानोबराय मार्मिक प्रश्न विचारतात. बागुलबुवाच्या मरण्याने लहान मुलाला आनंद होतो, परंतु मोठ्या माणसाच्या दृष्टीने बागुलबुवा नाहीच, मग त्याचा मृत्यू कोणी मानायचा? आणखी एखादं उदाहरण देऊ का? कासवीचं तूप कोणी खाल्लंय का? कासवीचं तूप काही लोक गाईचं तूप खातात. त्यात गावरान आणि जर्सी वेगळे 2 प्रकार. काही म्हशीचं खातात. आता राजस्थानमध्ये जर गेलं तर उंटाचं तूप आहे, तिकडे उंटाचं दूध वापरतात तिकडे लोक. म्हणजे त्या भागामध्ये मग जसं प्राणी दुधाचे असतील, कुठं शेळ्या मेंढ्या असतील, कुठं आणि आणखी काही असतील, त्या प्राण्याचं दूध आणि त्यापासून तूप मिळवलं जातं. परंतु कासवीचं तूप कोणी खाल्लेलं नाहीये. का खाल्लेलं नाही? कारण कासवीला दूधच नाहीये. महाराज वर्णन करतात कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संगी. परंतु अशी जरी परिस्थिती असली तरी ज्ञानोबराय वर्णन करतात कासवीची नितू पेरा या ओगरीले जैसे. लक्षात राखा. म्हणजे जे पदार्थ या जगतामध्ये अस्तित्वहीन आहे, ज्याला आपण नॉन एक्झिस्टंट असं म्हणूया, त्याची सत्ता नाही. अमृत अनुभवातली उदाहरण आहेत. विठाला विठाला जे पदार्थ या जगतामध्ये बिलकुल सत्ताहीन आहेत, अस्तित्वात नाहीयेत, परंतु शब्दाने आपण त्याचं वर्णन करू शकतो. शब्दामध्ये एवढी मोठी ताकद आहे. मग एवढे ताकदवान शब्द असताना, दर्जेदार शब्द योजना नामदेव महाराजाकडे असताना, संतांच्या संगतीमध्ये झालेल्या सुखाचं वर्णन त्यांनी का करू नये असा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतो. त्याचं कारण असं आहे, कधी कधी प्रकार असा होतो, एखादी गोष्ट आपल्या भावनेच्या कक्षेत गेल्यानंतर शब्द त्या ठिकाणी माघार घेत असतात. लक्षात. आता आपण पाहतो एखाद्या माणसाची काही दुर्घटना झाली, काही अपघात झाला, माणसं त्यांना भेटायला जातात. भेटायला गेल्यानंतर विचारतात का हो कसं काय झालं? आता कसं काय झालं असं म्हणत असा तो मनुष्य त्या विश्वामध्ये जातो असतो. प्रत्यक्ष काय झालेला आहे तो संपूर्ण प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर येत असतो. आणि तो प्रसंग डोळ्यासमोर आल्यानंतर त्या दुःखाने हा प्रभावित होत असताना काय झालं आणि कसं झालं हे सांगायच्या ऐवजी शब्दांची जागा कळत नकळत अश्रूंनी घेतली जाते. आपण पाहतो या गोष्टी. माणसाच्या डोळ्यातून काय होतं, लगेच अश्रू येतात. मग आता काय झालं त्याला माहिती आहे की नाही? आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. बरं, शब्द त्याच्याकडे आहेत वर्णन करण्यासाठी, सांगण्यासाठी, परंतु तो सांगतो का? नाही. तो भावना प्रधान म्हणतो. तसं इथली सुद्धा परिस्थिती अशी आहे की त्या संतांच्या संगतीमध्ये जे सुख झालेलं आहे, नामदेव महाराजांनी ते सुख सांगण्याच्या ऐवजी काय सांगू म्हणून टाळून नेलं. विठाला विठाला मला सांगा, एकदा एका माणसाला विंचू चावला आणि विंचू चावल्यानंतर त्याचा जो मित्र होता जवळचा, त्याला काही विंचू चावला नव्हता आतापर्यंत कधी. मग तो त्या माणसाला विचारायचा की बाबा विंचू चावल्यानंतर नेमकं कशी वेदना होतात, काय होतं? विंचू चावल्यानंतर नेमकं दुःख कसं होतं, कशा वेदना होतात, कसं स्पष्टीकरण करावं याचं? विंचू चावल्यानंतर ज्या माणसाला विंचू चावलेला आहे त्या वेदनेचा अनुभव आहे, त्याला बोलताही येत आहे, त्याला सांगता येत आहे. मग तो कसं स्पष्टीकरण कसं करावं की विंचू चावल्यानंतर अशा अशा वेदना होतात, असं असं होत आहे, असं कसं सांगावं समोरच्याला? मग साधं विंचू चावले जर सांगता येत नसेल
तर संतांच्या संगतीमध्ये मिळालेला जो अलौकिक आनंद आहे, अलौकिक सुख आहे, त्याचं वर्णन सुद्धा अनिर्वचनीय. विठाला म्हणून नामदेव महाराज या विषयाला थोडीशी बगल देतात, कलाटणी देतात की संतांच्या संगतीमध्ये सुख काय सांगावं आम्ही, सांगणं कठीण आहे. थोडक्यात शब्दाने ते सांगता येत नाही. ज्ञानोबा एका ठिकाणी वर्णन करतात की महुना श्री निवृत्ती ठेविलो असो जयस्थिती ते काय देव हाती वाचीची या. आमच्या श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला ज्या स्थितीवर अभिषिक्त केलेला आहे, अरुण केलेला आहे, ती गोष्ट शब्दाने देता येण्यासारखी नाही. शब्द जात मागवते सरे, ज्ञानोबा वर्णन करतात. शब्द तिथं कमी पडतो, शब्दाच्या आटोक्याच्या पलीकडची ही गोष्ट आहे. म्हणून नामदेव महाराजांनी तोच निर्बंध कायम पाळून सांगतात, काय सांगू सुख, काय सांगावं त्याचं सुख. परंतु संतांच्या संगतीमध्ये आम्हाला जी गोष्ट मुख्यत्वाने अनुभवाला आलेली तीही आहे, आपणा पारिखे नाही अपना पारिखे नाही अपना पारिखे अपना पारिखे संत संगती ते काय सांग सुख, संत संगती ते काय सांग सुख, अपना पारिखे नाही देते, अपना पारिखे नाही देते, नाही देते साधू थोरला ना साधू थोरला ना, साधू थोरला ना साधू थोरला ना, संगती काय सांगू, संत संगती काय सांगू, अपना पारिखे नाही देते, अपना पारिखे नाही देते, नाही देते साधू थोरला ना साधू थोरला ना, साधू थोरला ना साधू थोरला. नामदेव महाराज वर्णन करतात, मुख्य रूपाने आम्हाला ही गोष्ट जाणवली, आपणा पारिखे नाही तेथे. व्यवहारामध्ये जेव्हा आपण वावरतो, व्यावहारिक लोकांच्या संगतीमध्ये जेव्हा आपण वावरतो, तेव्हा आपलेपणाने परखेपणा स्पष्ट रूपाने जाणवतो. हा आपला माणूस आहे, तो आपला नाही, लक्षात आलं. मग आता आपलेपणा आणखी वेगवेगळ्या निकषावर त्या ठिकाणी तो सिद्ध केलेला असतो. परंतु साधूंच्या संगतीमध्ये कोणी आपलाही नाही आणि कोणी परखाही नाही, सर्वच आपले. त्याचं कारण काय, साधूचं जीवन सीमित नसतं, साधूचं जीवन मर्यादित नसतं. ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला. आपण आपलं कोणाला मानतो की जो आपल्या घरातला आहे, जो आपला नात्यातला आहे, त्याला आपण आपलं मानतो. माता ज्ञानोबा रायती महात्म्यांचं हे संपूर्ण विश्व जर त्यांचं घर असेल तर विश्वामध्ये राहणारे सर्वच त्यांचे कोण आहेत, आपले घरचेच आहेत की नाही. परखा तिथं कोण आहे, परावेपणा त्या ठिकाणी कुठल्याही बाबतीमध्ये नाही. आता इथं सर्व जी साधू मंडळी बसली आहेत, मला वाटतं यांच्या संगतीमध्ये तुम्ही नेहमी राहता, कधी कोणाला भेद जाणवला का नाही का. हाच साधूंचा मोठेपणा आहे. विठाला ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताईंनी खूप सुंदर शब्दामध्ये सांगितले, बोधा करू नये अंतर साधूशी नाही आपपर. साधूंना आपपर भाव नाही, साधूंना सर्वच आपले आहेत. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराज सांगतात, मला असा परखेपणा वाटला नाही ज्ञानोबांच्या संगतीमध्ये, असं वेगळं काही वाटलं नाही. म्हणून आपणा पारिखे नाही तेथे. आणि म्हणून या गोष्टीमुळे माझ्या अनुभवाला जी गोष्ट आलेली आहे ती दुसऱ्या चरणात. साधू जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना साधू थोर जाना, थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना साधू थोर जाना, थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना साधू थोर जाना.
साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. इथं नामदेव महाराज साधूची थोरवी, साधूची श्रेष्ठता सांगतात. साधू थोर जाणा हे नामदेव महाराजांच्या अनुभवाला आलं. पण साधू कोणापेक्षा थोर आहे? साधूंची तुलना कोणाबरोबर केली जाऊ शकते? संसारिक माणसाबरोबर साधूंची तुलना करायची. जे संसारिक माणसं परमार्थात आले तरी डोक्यातला संसार जात नाही, त्याच्यावर साधूंची तुलना करायची का? मग कोणाबरोबर तुलना करावी लागेल? तुलना जर करावी लागली, करायची झाली तर देवाबरोबर तुलना करावी लागेल. देवाच्या आणि साधूच्या बाबतीमध्ये जर आपण तुलना केली तर देवापेक्षा साधू कितीतरी श्रेष्ठ आहेत, कितीतरी थोर आहेत असं आपल्या लक्षात येईल. एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी वर्णन केले बा. तुकाराम महाराज सांगतात, देव जरी असला, आम्ही मागे पुढे पाहत नाही बोलायला, असं महाराजांचं म्हणणं आहे बरं का. महाराज सांगतात, आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले त्याशी. भगवंताला आशा निर्माण झाली, परिणाम असा झाला की वामनाचा अवतार घेऊन राजाच्या बलीच्या यज्ञ मंडपामध्ये जावं लागलं. कमीपणा आला की नाही? मागणाऱ्याचा हात असा असतो आणि देणाऱ्याचा असा हात असतो. लक्षात. मग देवाला जर हात पसरत जावं लागलं तर काय हा कमीपणा आहे की नाही? परंतु आम्ही संत मंडळी मात्र तो का म्हणे आम्ही देवाहुनी राहिलो आम्ही देवापेक्षा बलवान आहोत, श्रेष्ठ आहोत. आशा निराळी ठेवून, आशा बाजूला ठेवून आम्ही राहिलोय. म्हणून साधू थोर जाणा, नामदेव महाराज वर्णन करतात. इथं 3 वेळा शब्द प्रयोग केला. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. 3 वेळा शब्द प्रयोग का केला? शास्त्रामध्ये एखादं पद जर एकदा सोडून अनेकदा जर आलं तर त्याला काय म्हणतात? त्याची जी अनेक वृत्ती होते, विरुक्ती होते, त्रिरुक्ती होते, बहुरुक्ती होते, तेव्हा त्याला शास्त्रीय भाषेमध्ये अम्रेडित पद असं म्हणतात. अम्रेडितम द्विस्त्रिरुक्तम असं म्हटले. अम्रेडित पद, हे अम्रेडित पदाची योजना का केली जाते? एखादा निश्चय विशेषत्वाने मांडण्यासाठी अम्रेडित पदाची योजना असते. म्हणून या ठिकाणी 3 वेळा अर्थात त्रिवार ही गोष्ट सांगितली. जसं देवर्षी नारद सुद्धा भक्ती सूत्राच्या शेवटी त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी, अगोदर त्रिसत्यस्य म्हणतात आणि पुन्हा भक्तिरेव गरीयसी, भक्तिरेव गरीयसी 2दा म्हणतात. हे का म्हणतात? पुढचं सुचलं नाही म्हणून म्हणतात का? कशासाठी म्हटलं जाते? एखादा सिद्धांत निश्चित रूपाने मांडण्यासाठी ती योजना करावी लागते अमृत पदाची. आता याच्यातले भाव खूप मोठे आहेत. मला माहिती आहे की आपली वेळ संपत आलेली आहे. जास्त वेळ मी तुमचा घेणार नाहीये, कारण याच्या नंतरचा कार्यक्रम खूप महत्वाचा याची जाणीव मला आहे. म्हणून थोडंसं संक्षिप्त अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. इथं 3 वेळा नामदेव महाराज शब्द प्रयोग करतात. याचा अर्थ असा आहे, सत्ययुगामध्ये साधूच थोर होते, त्रेतायुगामध्ये साधूच थोर होते, द्वापर युगामध्ये साधूच थोर होते आणि कलियुगामध्ये सुद्धा. कलियुगी या स्पेशल शब्दाने साधू थोर जाणा कलियुगी ही गोष्ट स्पष्ट केली. आणखी भूतकाळामध्ये साधूच थोर होते, वर्तमान काळामध्ये साधूच थोर आहेत आणि भविष्य काळामध्ये साधूच थोर राहणार. म्हणून 3 वेळा शब्द प्रयोग. आणखी सांगू,
स्वर्गामध्ये साधूच थोर होते, मृत्यू लोकामध्ये साधूच थोर आहेत आणि पाताळामध्ये पण साधूच थोर आहेत. एक उदाहरण थोडस संक्षिप्त सांगतो. मांडवी ऋषींचा इतिहास आहे. काही चोरांनी राजाची चोरी केली आणि चोरीचा ऐवज मांडवी ऋषींच्या आश्रमाजवळ टाकून देऊन ते फरार झाले. कारण राजाच्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला होता. जेव्हा राजाचे सैनिक आले, माल सापडला, परंतु ऋषींच्या आश्रमाजवळ सापडला. आज जाऊन पाहिले तर ऋषी ध्यानच होते. अरे पहा म्हटले, चोर चोरी केली आणि डोळे झाकून बसलाय. सामान्य लोकांना साधूची उंची काय कळणार आहे. आपल्या उंचीकडून साधूकडे पाहण्याचा प्रयत्न केला जातो. त्या साधूंना पकडलं, राजाच्या समोर नेऊन हजर केलं. राजाने सांगितलं, मुद्देमालासह जर चोर सापडला असेल, चला सुळावर देऊन टाका. विलंब केला नाही, तारखीसाठी बोलावलं नाही. शेवटी प्रकार असा आला की त्या सैनिकाने जेव्हा त्या सत्पुरुषांना सुळावर चढवण्याचा प्रयत्न केला, एरवीचा त्यांचा अनुभव असा आहे की ज्यांना सुळावर दिलं जायचं, मोठ्याने आरडायचे, ओरडायचे, गायवाया करायचे, नको नको म्हणून सांगायचे, माफ करा म्हणून सांगायचे. पण तो साधू निर्विकार स्थिर चित्ताचे. जेव्हा त्यांना सुळावर चढवलं गेलं, त्यांच्या तपोवराने, तपसामर्थ्याने सूळ त्यांच्या शरीराला स्पर्श करू शकला नाही. 4 बोट अधांतरीच त्यांचं शरीर वर राहील. घाबरून गेले, गांगरून गेले. राजाला जाऊन सांगितलं, महाराज असं काही विपरीत घडलेलं आहे. शरीर त्यांच्या, त्या सूळ त्यांच्या शरीराला स्पर्श करत नाही. राजा दाहोद पळत आला, महाराज आमचं चुकलंय, खाली या तुम्ही, तुमची योग्यता आम्हाला कळाली नाही, प्रमादाने हे सर्व घडलेलं आहे. जेव्हा साधू खाली आले, राजाकडे उपेक्षित कटाक्ष त्यांनी टाकला. राजा, अरे तुझी गोष्ट सोडून दे, माझ्या जीवनामध्ये हा प्रसंगच माझ्या कोणत्या दोषाने आलेला आहे, याचा जाब विचारण्यासाठी मला यमाकडे जावं लागेल, तुला विचारणार नाही. आणि आपल्या तपोबलाने, तपसामर्थ्याने त्या ठिकाणी ऋषीवर्य यम दरबारामध्ये जातात. जेव्हा यम महाराजांनी पाहिलं की एक महान ऋषी, मांडवी ऋषी आपल्या दरबारामध्ये आलेले आहेत, यम महाराज आसनावर बसले होते. उठून उभे राहिले, त्यांना नमस्कार केला. या या या, कसे आलात, काय आलात, बसा बसा. म्हणजे कसे आलात, काय आलात, बसायला आणि तुझा आदर सत्कार स्वीकारायला आलेलो नाहीये. मला पहिला हा जाब सांग की माझा कोणता दोष आहे की ज्या दोषामुळे तुम्ही मला सुळावर चढवण्याची शिक्षा दिलेली आहे. यम महाराज गडबडून गेले. त्यांचा क्रोध, त्यांचा आवेश पाहिल्यानंतर यम महाराजांनी त्या चित्रगुप्ताला बघ बघ म्हटले, काय यांचं रेकॉर्ड आहे. चित्रगुप्ताने पटकन चष्मा पुसून लगेच लावला आणि पाहायला सुरुवात केली. त्यांचं रेकॉर्ड पाहिल्यानंतर चित्रगुप्ताचार्य महाराज 4 वर्षे वयाची असताना यांनी एका भुंग्याला काटा टोचला, बस तेवढाच दोष यांच्या जीवनामध्ये, आणि त्या दोषाचं फळ म्हणून यांना सुळावर देण्याचा हा प्रयत्न झाला. मग मात्र मांडवी ऋषीचा राग आणखी अनावर झाला. यम महाराजाकडे त्यांनी कटाक्ष टाकून विचारलं की हे यम महाराज, आपण धर्मराज आहात, मूर्तिमंत धर्म आहात, धर्मशास्त्राचे नियम आपण जाणता का? धर्मशास्त्र आपलं माहित असलं पाहिजे. वयाची 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आतमध्ये बालकाकडून कोणताही जरी गुन्हा झाला, चूक झाली, दुष्कर्म घडलं, तर त्याला जबाबदार तो मुलगा नसतो, त्याचा दोष त्याच्या मातेपित्याच्या बॅलन्सवर टाकून द्यावा लागतो. हा धर्मशास्त्राचा निर्णय. मग माझ्या वयाच्या 4थ्या वर्षी जर हे दुष्कर्म घडलं असेल तर कोणत्या नियमाने मला तुम्ही दोषी ठरवताय सांगा. मग मात्र यम महाराजाला घामच फुटला, थरथर कापायला आले. महाराज आमचं चुकलंय, बसा तुम्ही बसा, आमचं जरा चुकलंय बरं का, क्षमा करा. क्षमा नाही, चूक तुमची आहे आणि त्याचा दुष्परिणाम जर आम्हाला भोगावा लागत असेल तर ही गोष्ट क्षमा करण्यायोग्य नाहीये. मी याबद्दल तुम्हाला दंडित केल्याशिवाय राहणार नाही. हातावर पाणी अभिमंत्रित करून घेतलं आणि यम महाराजांना शाप दिला, जा तुला मृत्यू लोकामध्ये शूद्र योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. आणि परिणाम असा झाला की यम महाराजांना शूद्र योनीमध्ये, अर्थात दाशीच्या पोटी विदुराच्या रूपाने अवतीर्ण व्हावं लागलं. हा इतिहास आहे. हा प्रताप कशाचा आहे? साधूच्या श्रेष्ठतेचा, वरच्या लोकातील. विठाला मृत्यू लोकांमध्ये तर साधूची श्रेष्ठता आहेच, हे आपण डोळ्याने रोज पाहतोय. तरी पण आता मला खूप उदाहरणं देता येणार नाहीत, वेळेचं मला भान आहे. महाभारती युद्धामध्ये भीष्माचार्यांनी भगवंताची प्रतिज्ञा तोडली, हा इतिहास सर्वांना माहिती आहे. हातामध्ये शस्त्र घेणार नाही, देवाने प्रतिज्ञा केली होती, तोडली की नाही भीष्माचार्यांनी? भीष्मपणा केला खरा, धनुधरा रक्षिले.
याहीपेक्षा पुढे जाऊन सांगा, आमच्या ज्ञानोबरायांनी नेवाशाला सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. कोणाची ताकद आहे जिवंत करण्याची? लोकाला मारणं सोपं आहे, जिवंत करणं सोपं नाही. तुम्ही एखाद्या माणसाला क्षणामध्ये मारू शकता, परंतु एखाद्या मेलेल्याला जिवंत करून दाखवा बरं. ऐका ताकद कुणाची? देवाला सुद्धा शक्य नाहीये. महाराज वर्णन करतात, अदृष्टाधीन शरीर इथं आलिया ही हरिहर न करवे अनुमात्र श्रुती वचन संमत. जिवंत करता येत नाही, परंतु ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं. हा इतिहास आहे. आता खूप मोठे उदाहरणे सांगत नाही. इथं या लोकांमध्ये सुद्धा साधू श्रेष्ठ आहेत आणि पाताळामध्ये सुद्धा साधूची श्रेष्ठता आहे. राजा बलीला छळण्यासाठी वामन भगवंत जेव्हा तिथं गेले, वामन भगवंताने थोडस कपटाने म्हणा, छलाने म्हणा, त्या राजा बलीला पाताळामध्ये घातलं आणि नंतर बळीच्या पुढे हात जोडून विचारलं की राजा बळी, तुला काय पाहिजे? मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मागून घे. राजा बळीने देवाकडे एक नजर अशी कटाक्ष टाकला. म्हणजे त्या नजरेतून देवाला हेच विचारलं की तुम्ही जर एवढे दानशूर आणि देणारे लागून गेले तर माझ्या दारामध्ये दात विसरत आणि हात पसरत आलेच कशाला असते? एक दृष्टी कटाक्ष टाकला. देवाने सांगितलं, अरे राजा, मी खरोखर तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला आज काय पाहिजे ते माग. राजाने सांगितलं, म्हणे देवा मला काहीच नको, उलट तुम्हालाच काही कमी पडलं असतं तर आणखी मागून घ्या. नामदेव महाराज सारखी कठोर भूमिका. माझे सर्वस्व तू घे, तुझे नको काही, मनोरथांची नाही चाड मज. महाराज वर्णन करतात. नाही म्हटले, राजा खरं सांगू का, आज तुला दिल्याशिवाय मी इथून हलणार नाही. शेवटी राजाने सांगितलं, मग देवा एक काम करा, तुमची जर खरोखरच इच्छा असेल काही द्यायची, माझ्या दारामध्ये द्वारपाळ म्हणून राहा. विठाला 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 सर्व उदाहरणं हा इतिहास पाहिल्यानंतर हीच गोष्ट लक्षात येईल. साधू थोर जाणा, 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 साधू थोर जाणा. साधू श्रेष्ठ आहेत. संताविषयी आणखी आली अनुभूती. इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. महाराज सांगतात, आमच्या ही गोष्ट आणखी अनुभवाला आली. या लोकांमध्ये सर्व भूतांच्या ठिकाणी समतेचं वर्तन त्या साधूचं असतं. आपण काय करतो? विषमतेचं वर्तन करतो. पण तो साधूंचा स्वभावच असा आहे. तुकाराम महाराजाकडे जेव्हा छत्रपती शिवाजी तेव्हा त्या प्रसंगामध्ये महाराज सांगतात, मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. महाराज सांगतात, मुंगी असली म्हणजे ती उपेक्षित आहे आणि राजा असल्यानंतर सन्माननीय असं नाही. राजामध्ये आणि मुंगीमध्ये असणारं जे उपहित चैतन्य आहे त्या चैतन्याचा आम्ही स्वीकार करतो. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत किंवा संत स्वीकारिती ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणून संत महात्म्यांची दृष्टी उपाधीवर नसते, उपहितावर असते. गीतेमध्ये भगवंत वर्णन करतात, विद्याविनय संपन्न ब्राह्मण असेल, गाय असेल, हत्ती असेल, कुत्रा असेल, चांडाळ असेल, या सर्वांच्या ठिकाणी या तत्वदर्शी महापुरुषाला केवळ समरूपाने परमात्म्याचं दर्शन घडतं. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. म्हणून संत महात्मे शरीराकडे पाहत नाही,
शरीरामध्ये असणाऱ्या उपहित चैतन्याकडे त्यांची नजर असते. आणि म्हणून इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम निने कदा. साधूंच्या ठिकाणी शरीराचा भ्रम नसतो. साधूंचं जीवन जे असतं शरीरी उदास ज्ञानोबरायांच्या या उक्तीप्रमाणे असतं. किंवा तरी जो या देहावरी उदास वैश्या परी उखिता जैसा बिढारी बैसविला आहे, 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात. किंवा भक्त ऐसे जाना जे देही उदास. आता उदासाची प्रमाण खूप दिली. उदास म्हणजे काय? उदास म्हणजे काय? उदास शब्दाचा अर्थ ना अनुकूल भावना ना प्रतिकूल भावना, न्यूट्रल, त्याला उदास असं म्हणतात. एखाद्याचं शरीरावर खूप मोठं प्रेम असतं. एखाद्या माणसाचं शरीरावर किती प्रेम आहे हे कशाने ओळखावं? त्याचा मापदंड सांगू का तुम्हाला? जी माणसं दिवसभर आरशात जास्त डोकावतात ना, समजायचं की यांचं देहावर खूप प्रेम आहे, देहावर आसक्ती आहे. अलीकडे सेल्फी काढणारे म्हणायला लागतील नाही काय. आणि देहाविषयी प्रतिकूलता कोणाच्या ठिकाणी आहे? कोणाच्या ठिकाणी प्रतिकूलता आहे? जो या देहाला अगदी तुच्छ समजतो असा कोण आहे? नाही. ज्यांनी जीवनामध्ये व्यसनाचा अंगीकार केलेला आहे, तंबाखू खाणारे, बिड्या ओढणारे, चिलीम ओढणारे, दारू पिणारे, कारण ते या देहाची वाट लावायलाच उठलेले असतात, बसलेले असतात, निघालेले असतात. या देहाचं वाटोळं कसं लवकर करता येईल अशी त्यांची धारणा असते. बिड्या ओढताना असे स्टाईल मध्ये ओढतात, परंतु दवाखान्यामध्ये डॉक्टरने ऍडमिट केलं, सांगितलं की तुमचं लिव्हर गेलं, मग आता बसा टाळेबाजीत, आता काय करता? बरोबर. देहावर प्रतिकूलतेची भावना अगदी टोकाची तिथं संभवते जिथे मनुष्य विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करतो. देहाविषयी प्रतिकूलतेची टोकाची भावना आहे. म्हणून ज्याचं देहावर प्रेमही नाही आणि ज्याची देहावर प्रतिकूलतेची भावना नाही, केवळ न्यूट्रल मध्यस्थिती आहे, त्याला म्हणायचं उदास. तुकाराम महाराजांचा अभंग मोठा आहे, सांगत नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. त्याच्या अगोदरचं शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थारण ही अपवित्र शरीराची. त्याच्या तिसरं चरण शरीर विटाळाचे आळे. आता सर्व चरण पाहून घ्या. शेवटचं चरण सांगतो. तुकाराम महाराज तिथं असं सांगतात, शरीर ओखटेना चांग, तुका म्हणे वेग करा हरी भजन. शरीर चांगलं आहे का वाईट आहे हे पाहत बसू नका. तुम्हाला शरीर मिळालं ना, परमार्थासाठी त्याचा उपयोग करा. ही जी मधली अवस्था आहे त्याला उदास असं म्हणायचं. संत महात्मे, साधू महात्मे शरीराविषयी उदास असतात. म्हणून या ठिकाणी महाराज वर्णन करतात, इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम निने कदा. शेवटी साधूच्या जीवनातील सारभूतता अभंगाच्या शेवटच्या नामाने गाय
महाराज एका उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट करतात. जसं गायीच्या जीवनातील सारभूतता केवळ दुधामध्ये सामावलेली आहे, तसं साधूच्या जीवनातील सारभूतता वर्तनामध्ये सामावलेली आहे. साधू निरंतर वर्ते तैसा किंवा वर्त तसे पाठभेद आहे. आता अशा महापुरुषांना, साधूंना खर तर त्या तत्वामध्ये रममाण झालेली जी महापुरुष आहेत, कुठेही एखाद्या डोंगरामध्ये, एका गुहेमध्ये ध्यानस्थ बसले, चिंतनामध्ये बसले, काय खबर आहे, कोणाचं घेणं देणं नाही. परंतु तो कदाचित स्वार्थ ठरेल म्हणून त्या गोष्टीचा त्याग करून समाजाला घडविण्यासाठी हे संत महंत मंडळी समाजामध्ये येतात. हा त्यांच्या जीवनातला मोठा जमेचा भाग आहे. आपल्याला जे सुख मिळालं, आपल्याला जी स्थिती मिळाली, आपल्याला जी अवस्था मिळालेली आहे, समाजाला ती द्यावी, समाजाला सुधारावं, परमात्म्याचा प्राप्तीचा मार्ग त्यांना सुकर करून द्यावा, यासाठी संत महात्मे रात्रंदिवस झटतात. तर मला सांगा, ज्याला कवडीची अक्कल नाही ते संसार करतात, अशा महापुरुषांना संसार करता आला नसता. विठाला साधूंचं जीवन, संतांचं जीवन केवळ लोकासाठी असतं. महाराज वर्णन करतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवेती परोपकारे. म्हणून महाराज सांगतात, नामदेव महाराज इथं, की आम्हाला या गोष्टी अनुभवाला आल्या आहेत, म्हणून शेवटी सांगतो, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगी आपल्या या सावखेडा गावामध्ये, धरणखेडा गावामध्ये हा जो भव्य दिव्य असा कार्यक्रम चालू आहे, आमचे 108 परमपूज्य स्वामीजी श्री नारायणानंद सरस्वती महाराज यांनी या ठिकाणी हा 108 कुंडात्मक जो महा रुद्रयाग आरंभिलेला आहे. खरं तर हे करण्याची त्यांना गरज काय? हे केवळ विश्वाच्या कल्याणासाठी संत महात्मे करत असतात. त्यांना काही त्यातला स्वार्थ साधायचा नसतो. आज या ठिकाणी आणखी आनंदाची गोष्ट आहे, 108 परमपूज्य स्वामीजी गणेशानंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांची आणि आमची भेट त्यांच्या परिसरात एकदा झाली होती, कुंभार पिंपळगावला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा कार्यक्रम आहे. आणि जेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वरला जातो, कधी कधी स्वामी सागरानंदजीच्या भेटीसाठी, आशीर्वादासाठी महाराजांची आमची भेट होते. खूप मोठे अधिकारी संत महात्मे या ठिकाणी आहेत. आज या ठिकाणी 8 दिवस बसून सर्व या कार्यक्रमाचं सर्व नियोजन करतात ते. याचा अर्थ लोकांची त्यांच्या अंतःकरणामध्ये किती मोठी कळकळ आहे, लोकांच्या उद्धाराची किती मोठी करुणा त्यांच्या अंतःकरणामध्ये सामावलेली आहे. आणि त्यांच्याच त्या ठिकाणी आणखी बरोबरच आमचे स्वामीजी नारायणानंद सरस्वती महाराज त्यांनी या ठिकाणी हा एक महान सत्र या ठिकाणी आरंभलेला आहे, यज्ञ आरंभलेला आहे. खरोखर या गोष्टी मला वाटतं शब्दाने तरी त्याचं कौतुक करण्यासारखं नाहीये. शब्दाने आपण एखाद्या माणसाचं कौतुक करू शकतो, मोठेपणा सांगू शकतो, परंतु या गोष्टी अशा आहेत की हे काही केवळ प्रसिद्धीसाठी, मोठेपणासाठी नाहीये. यांच्या अंतःकरणातील भावना जी आहे ती भावना वेगळी आहे. लक्षात घ्या. तसं ज्ञानोबराय 13व्या अध्यायामध्ये अमानित्व मदमित्व या पदावर बोलताना सांगतात की एखाद्याने जर वर्णन जर केलं तर ते वर्णन करणं सुद्धा ज्यांना आवडत नाही, अशा बोधावर पोहोचलेली ही सर्व संत साधू मंडळी आहेत. या ठिकाणी महाराजांनी कानिपनाथ महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. त्याचप्रमाणे दत्तप्रभूंचंही मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. आपला वारकरी संप्रदाय जो आहे, खरं तर नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय एकच आहे, नाम मात्र भेद त्याच्यामध्ये आहे. कारण ज्ञानोबरांनी सुद्धा 18व्या अध्यायाच्या शेवटी जी नाथ परंपरा सांगितलेली आहे, ज्ञानोबरा त्या ठिकाणी वर्णन करतात की भगवान शंकर आणि क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये पार्वती मातेच्या कानामध्ये जे तत्वोपदेश केलेला आहे, क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या करणो कोहरी नेनो कैसरी त्रिपुरारी सांगितले जे ते मकरोदरी गुप्तू, ते क्षीर कल्लोळा हातू मकरोदरी गुप्तू होता तयाच्या हातू पैठे झाले. मग ते समाधी अवेत्या भोगावी वासनाया, ते मुद्रा श्री गोरक्षराया दिधली मिनी, ते योगाब्जिनी सुरुवरू. खूप सुंदर ओव्या आहे. संपूर्ण नाथ परंपरेचं त्याच्यामध्ये वर्णन आलंय. आणि अभंग सर्वांच्या पाठच आहे, आदिनाथ उमा बीज प्रकट. म्हणून ओजस्वी तेजस्वी असा असणारा जो नाथ संप्रदाय,
त्या नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान एकच आहे. महाराजांनी त्या ठिकाणी कानिफनाथ महाराजांचं या ठिकाणी मंदिर बांधलंय आणि विशेष गोष्ट म्हणजे कानिफनाथ महाराज आणि दत्तप्रभूंची कृपा त्यांच्यावर आहे आणि ती कृपा केवळ लोकोद्धारासाठी आहे. म्हणून या ठिकाणी 1008 परमपूजनीय स्वामी गणेशानंदजी महाराज, त्यांची प्रेरणा, त्यांचे आशीर्वाद, त्याचप्रमाणे 108 परमपूज्य स्वामीजी नारायणानंदजी महाराज यांनी जो हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात चालवला आहे, मला या ठिकाणी हे सर्व पाहिल्यानंतर मोठा आनंद वाटला की एवढ्या दुर्गम भागामध्ये यांनी ही जी साधना सुरू केली, मी म्हणतो ही साधना नाही, हे परमार्थाचं एक मोठं केंद्र आहे. विठ्ठला इथं यायला थोडासा उशीर झाला, त्याचं कारण दुरून आलो मी गा. आता प्रमाण नको म्हणायला, नाही का? दुःख झाले दारुण यावया येथवरी हेची होते, कारण नाही का संत महात्म्यांचं दर्शन यातून घडणार होतं. थोडासा विलंब झाला. इथं कार्यक्रमाचा योग ज्यांनी आणला त्यामध्ये आमचे परमस्नेही मुख्य श्री हरिभक्तपरायण काळे सर, त्याचप्रमाणे पानकडे वकील साहेब यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला. तेव्हा इथं आल्यानंतर नामदेव महाराजांचा अभंग शिवेसाठी घेतला. उपलब्ध वेळेमध्ये, प्राप्त परिस्थितीमध्ये जसं काही चिंतन मांडता आलं मांडण्याचा प्रयत्न केला. आजच्या या कार्यक्रमासाठी स्वामीजींच्या प्रेमास्तव आपल्या सर्व हरिभक्त मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांच्या सहयोगाने झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबरायांच्या चरणी, त्याचप्रमाणे कानिफनाथ महाराजांच्या चरणी आणि दत्तप्रभूंच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर सर्वजण जागेवर बसा, फक्त 5 मिनिट. सर्वांना विनंती आहे, आपण एक 5 मिनिटं थांबायचं आहे. तदनंतर संयोजक पुढील सूचना देतील. आज आपल्या या श्री क्षेत्र धारणखेडा या तीर्थक्षेत्री 6व्या दिवसाच्या या कीर्तन सेवेकरिता मुद्दामहून आळंदीहून या ठिकाणी आलेले आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण रविदासजी शिरसाठ महाराज हे एक उच्च विद्याविभूषित, ज्यांनी तत्वज्ञानामध्ये PhD घेतलेली आहे. तत्वज्ञानाचे, ज्ञानेश्वरीचे ते गाढे अभ्यासक आहेत. मराठी, हिंदी त्याचबरोबर इंग्रजीतूनही ते कीर्तन करतात. देश विदेशात त्यांचे कार्यक्रम होत असतात. आळंदी क्षेत्री ज्ञानभवन नावाचं वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी ते चालवतात. त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी, युवा कीर्तनकार ते घडवतात. अनेक प्रवचनकार, कीर्तनकार महाराजांनी घडवलेले आहेत. दरवर्षी 15 विद्यार्थी महाराजांच्या या आळंदीच्या आश्रमामध्ये घेतले जातात. यावर्षी इंग्लिश मीडियम, इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन काही विद्यार्थी घ्यायचे आहेत. इंग्लिश मीडियमला शिक्षण घेतील महाराज, त्यांचा अभ्यासही घेतील आणि त्यांना या अध्यात्माचंही शिक्षण देतील. अशा पद्धतीचं महाराजांचं थोर कार्य 7वी, 8वी आणि 9वी 7वी, 8वी आणि 9वी या वर्गातील विद्यार्थ्यांकरता घेतलं जाईल. त्याकरिता या आपल्या आश्रमाचे जे महाराज आहेत, आमचे परमश्रद्धेय नारायणानंदजी महाराज, यांच्याकडे जरी नाव दिले तुम्ही तरी त्या विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन आम्ही त्याला घेऊ. मी स्वतः त्याची परीक्षा घ्यायला इथे येईल, महाराजांकडे त्यांना घेऊन जाईल. आणि दुसरं आनंदाची गोष्ट म्हणजे महाराजांचा अभिमानाने, स्वाभिमानाने उल्लेख करील की महाराज हे आमच्या
नेवाशाचे श्री क्षेत्र देवगडचे गुरुवर्य बाबाजींचे आणि माऊली ज्ञानोबा यांचे परम भक्त आहेत. त्यांची जन्मभूमी नेवासे असली तरी कर्मभूमी श्री क्षेत्र आळंदी आहे की. आणि दुसरी गोष्ट, महाराज हे बाल संन्यासी आहेत. तपा महाराजांचं चालू असतं, ध्यान चालू असतं, वैराग्य बोलणं हे त्यांच्या कृतीतून दिसतं. आणि पदार्थाचा उल्लेख करून महाराजांची ला जर उपमा द्यायची ठरली असेल तर तुम्ही शुद्ध गावरान तूप हा पदार्थ, डालडा, वनस्पती तूप, गोड तेल असे अनेक पदार्थ आहेत. पण शुद्ध गाईचं गावरान तूप आपण खातो, त्याला दुसऱ्या कशाचीच उपमा नाही. म्हणून महाराजांचं बोलणं आणि महाराजांचं कीर्तन अध्यात्म आणि तत्वज्ञान सोडून बाहेर जात नाही, हा त्यांच्या कीर्तनाचा इतिहास आहे. आणि म्हणून केवळ बाबांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी आलो. आणि खरोखर ज्यांनी या ठिकाणी प्रपंचाचा त्याग करून आणि तुमच्या आमच्या करता हे सारं वैभव या ठिकाणी उभं केलं, ते आमचे परम श्रद्धेय नारायणनंदजी महाराज, की ज्या ठिकाणी श्री क्षेत्र देवगड येथील माझे गुरुवर्य हरिभक्त परायण परमपूज्य भास्करगिरीजी महाराज, ज्यावेळेस मी बाबांसोबत 6 तारखेला आलो, अगोदर महाराज आलेले होते. आणि बाबांच्या तारखेत आमचाही पुण्यतिथी महोत्सव देवगड येथे चालू आहे. परंतु बाबांना महाराजांनी विनंती केली आणि म्हटले की आपण जर आले नाही तर मी इथून हलणार नाही, मी तुमच्याशी भांडायला आलेलो आहे. आणि बाबांची भास्करगिरी महाराजांची तारीख महाराजांनी आमच्याकडून घेतली. ज्यावेळेस बाबाजी इथं आले 6 तारखेला, त्यावेळेस उगाच 100-150 लोक होते आणि कार्यक्रमाचा आदला दिवस होता. बाबा म्हटले तुमचं कार्यक्रम सुरू करा, तुमचा कार्यक्रम उत्तरोत्तर वाढत जाईल. आणि बाबांच्या कृपा आशीर्वादाने आणि वाणीच्या सामर्थ्याने या कार्यक्रमाचं तेज अविरत वाढत चाललेलं आहे. आणि केवळ महाराजांची कृपा, स्वामीजींचं मार्गदर्शन आणि सर्व बाबांचे शिष्यगण आणि तुम्हा भक्त परिवार आणि तुम्ही मायबापांनो या ठिकाणी महाराजांवर करत असलेलं प्रेम यातून व्यक्त होतं. आणि परवा देखील या ठिकाणी परमश्रद्धेय अण्णासाहेबजी हजारे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आमचा त्यांना आणण्याचा प्रयत्न आहे. अण्णांचं आंदोलन दिल्लीला चालू आहे. शेतकऱ्यांकरता, सर्वसामान्यांकरता अण्णा लढत आहेत. दिल्लीमध्ये त्यांना कार्यक्रमासाठी जागा मिळत नाही, त्यासाठी अण्णा आता दिल्लीला आहेत. आम्ही फोनवर अण्णांच्या संपर्कात आहोत. तर आपण सर्वजण या ठिकाणी अगदी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात. आणि महाराजांनी देखील अगदी अचूक वेळेमध्ये बहुमूल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी महाराजांचे आभार मानतो. आणि पुढील सूचना संयोजक देतील. या ठिकाणी रंगपंचमीच्या निमित्ताने महारुद्रव्याग 108 कुंड यज्ञाचा हा कार्यक्रम चालू आहे. आणि आजची त्यांची सेवा होती असे आळंदीमधील विद्यार्थ्यांवर विशेष प्रेम करणारे आणि ज्ञानेश्वरी काय ही कळून देणारे असे आदरणीय रविदासजी महाराज शिरसाट बाबा या ठिकाणी वेळेवर आळंदीवरून उपस्थित झाल्याबद्दल या संस्थांच्या वतीने आणि परिसराच्या वतीने मी बाबांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. उद्याची सूचना अशी की उद्या ठीक 7 ते 9 या वेळामध्ये आदरणीय हरिभक्त परायण विनोदाचार्य आचार्य स्वामी अमृतानंदजी महाराज जोशी बीडकर हे या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणार आहे. आणि बोलता बोलता 6 दिवस कशी निघून गेले हे कोणालाही कळाले नाही. आज आपला हा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची सेवेचा अभंग घेतला होता. काय सांगू आता संतांचे उपकार, काय शब्द, तर काय शब्दामध्ये आपण काय सांगणार महाराज. हा संत संगतीचे काय सांगू चूक, काय हा शब्द आहे महाराज, काय शब्दामध्ये काय ताकद आहे. एखाद्याला जर समुद्राच्या काठावर नेलं आणि काठावर नेल्यानंतर त्याला सांगितलं या समुद्रामध्ये किती पाणी आहे, तर तो डोक्याला हात लावून सांगेल काय सांगोवा. तसं हे या ठिकाणी सांगतो की हे संत महात्म्याचं यांचं ऋण आपल्यावर आहे, तर आपण कधी महाराज फेडू शकत नाही. अशा पद्धतीने साधू संत महात्मे गणेश नंदगिरीजी महाराज बाबा या ठिकाणी गेल्या 6 दिवसापासून उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने प्रेमाने ज्यांच्याकडून हा कार्यक्रम चालू आहे आणि आपल्याला सर्वांना ते घेऊन चालतात असे आदरणीय नारायण नंदगिरीजी महाराज बाबा यांच्या
सहकार्याने आज ते जवळपास काय सांगावं तुम्हाला, जवळपास हा 5 ते 6 महिन्यापासून हा या कार्यक्रमाचा उपक्रम चालू आहे. एवढं सोपी गोष्ट नाही महाराज. जर छोटंसं काम करायचं तर माणसाचं डोकं हँग होऊन जातंय, तर एवढं हा मोठा कार्यक्रम करण्यासाठी काय करावं लागतंय ते 6 महिन्यापासून महाराजांचं या ठिकाणी बाबांचं नियोजन होतं आणि कार्यक्रम व्यवस्थित या ठिकाणी 6 दिवस आपले संपून गेलेले आहे. उद्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या ज्ञानामृताचा लाभ घ्यायचा आहे आणि 14 तारखेला जे भाविक परिसरातील असेल, जवळचे असेल, त्यांनी पुरणपोळी या ठिकाणी येताना घेऊन यायची, पण उद्या नाही आणायच्या, परवा आणायची. काल्याच्या दिवशी सकाळी ही सर्वांना नम्र विनंती. कार्यक्रम संपला आणि सर्वांनी महाप्रसादासाठी पाठीमागे बसून घ्यायचंय. जय जय विठ्ठल ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेले कोरे वेडे वापुरे उत्तरे करा क्षमा पराज महाराज नाही विचारिला अधिकार आपला करा क्षमा पराज महाराज ज्ञानेश्वरा बाबा या पैकी करा करा क्षमा पराज महाराज ज्ञानदेव हॅलो परमपूज्य सजदास महाराज. हॅलो परमपूज्य सजदास महाराज की जय. परमपूज्य सजदास महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.